हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासाठी आवश्यक असणारे महत्त्वाचे असे PYQ प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये अभ्यासणार आहे. चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न पहा, भारताचे उपराष्ट्रपती किती वर्षांसाठी निवडले जातात? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पहा, भारताचे उपराष्ट्रपती 5 वर्षांसाठी निवडले जातात. राईट आन्सर आहे ऑप्शन 2, 5 वर्षांसाठी. आत्ता प्रश्न घेण्याचं रिझन हे आहे की नुकतेच भारताचे उपराष्ट्रपती निवडले गेलेत, इलेक्शन झालं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, तर भारताच्या उपराष्ट्रपतीचा काळ किती वर्षांचा आहे? 5 वर्षांचा आहे. ओके, त्यांची निवड कोण करतं? तर जे लोकसभा आहे, लोकसभा. ओके, लोकसभा आणि राज्यसभा. ओके, या लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त इलेक्ट्रोल कॉलेजद्वारे यांचं निवड केली जाते. ओके, आणि उपराष्ट्रपती संबंधीचं कलम कोणतं आहे? तर ते कलम आहे कलम 63. कलम 63 नुसार भारतासाठी एक उपराष्ट्रपती असतील. उपराष्ट्रपती हे जे संसद आहे, संसदेचे जे राज्यसभा आहे मित्रांनो, त्या राज्यसभा सदनाचं पदसिद्ध, खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे, पदसिद्ध सभापती असतात. ओके, तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि अमेरिकन उपराष्ट्रपती पदावर हे पद आधारले, म्हणजे जे उपराष्ट्रपती पद आहे ते जे अमेरिकेचं उपराष्ट्रपती पद आहे त्यावर आधारलेले हे पद आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचे पॉईंट असे आहेत की 2 वेळा सलग व बिनविरोध निवडून आलेले एकमेव उपराष्ट्रपती कोण आहेत? तर ते आहेत एस राधाकृष्णन. एस राधाकृष्णन, हे लक्षात ठेवायचं आहे. 2 वेळा निवडून आलेले कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर हमीद अन्सारी. ओके, म्हणजे 2 वेळा सलग आणि बिनविरोध म्हटलं तर एस राधाकृष्णन, त्यानंतर 2 वेळा निवडून आलेले डॉक्टर हमीद अन्सारी, आणि बिनविरोध निवडून आलेले त्यामध्ये सांगितलं एस राधाकृष्ण आहेत, मोहम्मद हिदायतुल्ला आहेत आणि शंकर दयाल शर्मा आहेत. ओके, आणि भैरव सिंग शेखावत. ओके, भैरव सिंग शेखावत हे उपराष्ट्रपती राष्ट्रपतीची निवडणूक हरले होते, हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आणि एक महत्त्वाचा पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि विचारला जाणार आहे, सध्या उपराष्ट्रपती कोण आहेत आपल्या भारताचे? तर ते आहेत CP राधाकृष्णन. ओके, तर CP राधाकृष्णन आपल्या भारताचे सध्या उपराष्ट्रपती आहेत. त्यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी CP राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती म्हणून निवड झालेली आहे त्यांची, आणि हे आपल्या भारताचे कितवे राष्ट्रपती आहेत? हे आहेत 15वे. ओके, मग CP राधाकृष्णन यापूर्वी त्यांचं पद कोणतं होतं? उपराष्ट्रपती बनण्यापूर्वी ते आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल होते. ओके, महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते आणि त्यानंतर ते CP राधाकृष्णन झाले उपराष्ट्रपती. मग सध्या आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? तर ते आहेत आचार्य देवव्रत, जे गुजरातचे राज्यपाल होते आणि ते सध्या त्यांना आपल्या महाराष्ट्राचं अतिरिक्त कार्यभार दिलेला आहे आणि आचार्य देवव्रत सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. तर इथून एवढी माहिती आपल्याला आवश्यक असणं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, आवळा या फळामध्ये नैसर्गिकरित्या कोणता आम्ल मुबलक आढळतं? तर आवळ्यामध्ये सायट्रिक ॲसिड मुबलक आढळतं. राईट आन्सर ऑप्शन 2, सायट्रिक ॲसिड. ओके, आवळ्यामध्ये व्हिटॅमिन C मुबलक असतं, ज्यालाच सायट्रिक ॲसिड किंवा ॲस्कॉर्बिक ॲसिड असं म्हटलं जातं. ओके, त्यानंतर पहा ऑप्शनमध्ये आहे ब्युटेरिक ॲसिड. हे कशामध्ये असतं? हे लोणी किंवा दही यामध्ये असतं, बरोबर. त्यानंतर ऑक्झॅलिक ॲसिड, हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ऑक्झॅलिक ॲसिड हे पालक यामध्ये असतं. त्यानंतर एक चिंचमध्ये कोणतं असतं? चिंच द्राक्षमध्ये असतं टार्टारिक आम्ल. ओके, टार्टारिक आम्ल असतं, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर इथं आपलं आवळ्याबद्दल बोलतोय, आवळ्यामध्ये असतं व्हिटॅमिन C. ओके, मग व्हिटॅमिन Cचे आणखीन स्रोत कोणकोणते? तर त्यामध्ये आहे लिंबू आहे, चिंच आहे, लिंबू आहे, संत्री आहे, मोसंबी आहे. ओके, तर हे आहेत व्हिटॅमिन Cचे स्रोत. आणि व्हिटॅमिन C याच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? तर व्हिटॅमिन Cच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होतो. तर अशा पद्धतीने अभ्यास करायचे. या प्रश्नापासून आपल्याला एवढी माहिती असणं आवश्यक आहे. समोरचा प्रश्न पाहूया.
स्पायरोगायरा हे डॅश डॅश शैवाल आहे, स्पायरोगायरा हे हरित शैवाल आहे. राईट आन्सर ऑप्शन 1 हरित. ओके, स्पायरोगायरा काय आहे? ग्रीन आल्गी आहे, ग्रीन आल्गी. प्रामुख्याने कसल्या पाण्यात आढळते? गोड्या पाण्यात आढळते. आणि महत्वाची हरित शैवाले कोणकोणती आहेत? स्पायरोगायरा आहे, कारा आहे, युलोथ्रिक्स आहे, वॉलवॉक्स आहे, जायग्मेन आहे, क्लॅमिडोमोनास आहे. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे सालेर. राईट आन्सर ऑप्शन 4 सालेर. बरोबर, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे. कसा मी हसतो हे जर तुम्हाला ट्रिक माहीत असेल तर हे तुम्हाला सहज सांगता येणार आहे. बऱ्याच वेळा सांगितले. जर ही ट्रिक तुम्हाला पाहिजे असेल तर इथे MPSC ट्रिक्स प्लेलिस्ट दिली आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली. तिथे जवळजवळ 40+ ट्रिक्स आहेत. तुम्हाला सहजपणे हे ज्या आपल्या भारताचा भूगोल आहे, हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, सायन्स आहे, त्यावरच्या ट्रिक मिळणार आहे. त्यामुळे ती प्लेलिस्ट नक्की रेफर करा. तर कसा मी हसतो मधला कळसुबाई, सालेर, महाबळेश्वर, हरिश्चंद्रगड अशा पद्धतीने. कळसुबाई किती? 1646 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. सालेर आहे 1567 मीटर. महाराष्ट्रातील सर्वात उंच काय आहे? किल्ला. आणि 2 नंबरचं शिखर. जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला आहे तर तो आहे सालेर. आणि जर तुम्हाला किल्ल्याच्या जागी जर विचारलं महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर ते आहे कळसुबाई. ओके, कळसुबाई अहिल्यानगरमध्ये आहे हे शिखर आणि सालेर आहे नाशिकमध्ये. हे लक्षात ठेवायचं आहे. तर हा फरक लक्षात ठेवा. कळसुबाई 1646 मीटर, फुटात विचारलं तर 5400 फूट आणि 1567 सालेर. ओके, त्यानंतर राजगडाचे किल्ले उंची किती आहे? राजगड आहे 1394 मीटर. ओके, त्यानंतर सिंहगड कोणत्या ठिकाणी? पुण्यामध्येच आहे, 1312 मीटर उंची आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हरिश्चंद्रगड 1422 मीटर आहे. ओके, हरिश्चंद्रगड 1422 मीटर आहे. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? हा देखील आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ओके, आणि सालेर 1567 म्हणजे साहजिक आहे, सालेर मोठा आहे, नाशिकमध्ये आहे. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, पाण्यातील शैवाल नष्ट करण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते? पाण्यातील शैवाल नष्ट करण्यासाठी कॉपर सल्फेट हे रसायन वापरलं जातं. राईट आन्सर ऑप्शन 1 कॉपर सल्फेट. ओके, शैवाल नष्ट करण्यासाठी कॉपर सल्फेट हे अत्यंत प्रभावी अल्गीसाइड आहे. हे पाण्यातील शैवालाच्या पेशींवर परिणाम करून त्यांना नष्ट करतं. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ऑप्शन आहे पहा क्लोरीन. क्लोरीन कशासाठी वापरतात? क्लोरीन निर्जंतुकीकरणासाठी वापरलं जातं क्लोरीन. बरोबर, आणि ब्लिचिंग पावडर देखील निर्जंतुकीकरणासाठी वापरलं जातं. त्यामुळे कॉपर सल्फेट राईट आन्सर आहे. समोरचा प्रश्न पाहूया. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक सूचना आहे. तुम्ही जर अजून आपला 2000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्नसंच घेतलेला आहे. यामध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? जे तुम्हाला पुस्तकात मिळत नाही ते तुम्हाला या प्रश्नसंचामध्ये मिळणार आहे. जे आपले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते देखील आपण ॲड केलेले आहेत. आणि कमी वेळात जास्त स्टडी करण्यासाठी हा प्रश्नसंच तुम्हाला महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि फक्त 69 रुपीज इतकी माफक फी आपण यासाठी ठेवली. त्यामुळे आत्ताच प्रश्नसंच घ्या, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि यासोबत तुम्हाला आपण मराठी व्याकरणाचा जो शब्दसंग्रह भाग आहे, शब्दसंग्रह ज्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी असे शब्दसंग्रह आहेत. ओके, तर त्याचे 700+ प्रश्न वन लायनर प्रश्न यासोबत फ्री मिळणार आहेत. ओके, तर यासोबत आपण तुमच्यासाठी टेस्ट सिरीज देखील चालू केलेली आहे. ओके, टेस्ट सिरीज टोटल आपण 12 टेस्ट घेणार आहे आणि त्याही फक्त आणि फक्त 49 रुपीजमध्ये. टेस्ट देखील अशा आहेत एक्सप्लेन केलेले आहेत. म्हणजे क्वेश्चन आहे, क्वेश्चनचे जे ऑप्शन्सचं जे राईट आन्सर आहे ते राईट आन्सर आणि त्या राईट आन्सरचं एक्सप्लेनेशन आणि जे बाकीचे पर्याय राहील त्याचं देखील एक्सप्लेनेशन तुम्हाला मिळणार आहे. अशा पद्धतीच्या या टेस्ट आहेत आणि या टेस्ट तुम्हाला आपल्या स्मार्ट एक्झाम या ॲपवर मिळणार आहे. त्यामुळे आत्ता स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. मुंबई उच्च न्यायालय टेस्ट सिरीज यावर क्लिक करायचं आहे. 49 रुपीजमध्ये ते बाय करायचं आणि लगेच टेस्ट सॉल्व करायचं. सध्या 4 टेस्ट आहेत. दर बुधवारी आणि संडेला आपण टेस्ट घेतो आणि जवळजवळ आपण सध्या 12 देतोय, पण 15+ टेस्ट देण्याचा आपण एक्झाम होईपर्यंत प्रयत्न करणार आहे. ओके, आता पहा
पहा, ब्रेथ अॅनालायझरचा वापर कशासाठी केला जातो? ब्रेथ अॅनालायझरचा वापर रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण मोजण्यासाठी केला जातो. राईट आन्सर ऑप्शन 3, रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी. ब्रेथ अॅनालायझर हे उपकरण चालकाच्या श्वासामधील अल्कोहोलचे प्रमाण मोजतं. हे साधन मद्यप्राशन करून वाहन चालवत आहे का हे तपासण्यासाठी वापरले जातं. सर्वांनाच हे माहीत आहे. समोरचा प्रश्न पहा, महात्मा गांधींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग कोणता? महात्मा गांधीजींनी केलेला सत्याग्रहाचा पहिला प्रयोग आहे चंपारण्य सत्याग्रह. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, चंपारण्य. गांधीजींचा भारतातील पहिला सत्याग्रह बिहारमधील चंपारण येथे झाला. येथे नीळ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता आणि गांधीजींनी त्यांच्या बाजूने लढा दिला आणि यालाच चंपारण्य सत्याग्रह म्हणतात. आणि हा कधी झाला होता चंपारण्य सत्याग्रह? तर हा 1917 मध्ये झाला होता. आणि मुळशी सत्याग्रह याचं नेतृत्व कोणी केलं होतं? सेनापती बापट यांनी केलं होतं. हा देखील लक्षात ठेवायचा प्रश्न आहे. सेनापती बापट यांनी मुळशी सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व कोणी केलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली सत्याग्रहाचं नेतृत्व केलं होतं. समोरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वर्षीचा कायदा मोर्ले मिंटो कायदा या नावाने देखील ओळखला जातो? तर तो कायदा आहे 1909 कायदा. राईट आन्सर ऑप्शन 1, 1909चा कायदा. 1909 साली भारताने जागतिक मॉडेलप्रमाणे राजकीय सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि या सुधारणांचा आराखडा अरुंडेल समितीने नेमला होता. अरुंडेल समितीने तयार केला. हा कायदा भारत मंत्री लॉर्ड मोर्ले आणि व्हायसराय लॉर्ड मिंटो यांच्या सहमतीने 21 मे 1909 रोजी संमत झाला. म्हणून या कायद्यास मोर्ले मिंटो सुधारणा कायदा असं नाव देण्यात आलं. समोरचा प्रश्न पाहूया. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना VIMP बऱ्याच वेळा विचारलेला आहे आणि यावेळी देखील विचारणार आहेत. राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झालेली आहे 1885 मध्ये. राईट आन्सर ऑप्शन 4, 1885. ओके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना 1885 मध्ये झाली. पण दिवस कोणता होता? दिवस होता 28 डिसेंबर 1885 मध्ये झालेली. आणि कोणत्या ठिकाणी झालेली आहे विचारतील? मुंबई या ठिकाणी झालेले. मुंबई येथे जे तेजपाल संस्कृत पाठशाला आहे त्यामध्ये झालेले. यासाठी देशभरातून किती प्रतिनिधी हजर होते? तर प्रतिनिधी होते 72 प्रतिनिधी देशभरातून एकत्र आले आणि इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना केली. आणि हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो मित्रांनो. ओके, 72 प्रतिनिधी आले. मग या 72 प्रतिनिधींमध्ये अध्यक्ष कोण होतं? तर याचे अध्यक्ष होते वोमेश चंद्र बॅनर्जी. यांनाच आपण म्हणतो पहिले अध्यक्ष. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष आहेत वोमेश चंद्र बॅनर्जी, बरोबर. पण हे प्रतिनिधी 72 आले, अध्यक्ष देखील झाले. पण हे कोणाच्या पुढाकारामुळे झालं मित्रांनो? कोणाच्या पुढाकारामुळे हे सर्व एकत्र आले? तर हे पुढाकार होता A.O. ह्यूम यांचा. A.O. ह्यूम हे निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकारी होते आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये A.O. ह्यूम यांचा महत्त्वाचा पुढाकार होता. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. महत्त्वाचे पॉईंट सर्वच सांगितलेत. इथूनच प्रश्न येणार आहे, याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही राष्ट्रीय काँग्रेसचा. समोरचा प्रश्न पाहूया. जागतिक शांतता व आंतरराष्ट्रीय सहकार्य यासाठी भारताने कोणत्या तत्वाचा पुरस्कार केला? तर ते तत्व आहे पंचशील. राईट आन्सर ऑप्शन 3, पंचशील. भारताने जागतिक शांतता आणि देशांमधील मैत्रीपूर्ण संबंध टिकवण्यासाठी पंचशील तत्वांचा पुरस्कार केला. यासाठी 1954 मध्ये 1954 मध्ये भारत आणि चीन यामध्ये पंचशील करार करण्यात आला. आणि या करारानुसार परस्पर सार्वभौमत्वाचा आधार करणे, एकमेकांवर आक्रमण न करणे, अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप न करणे, समानता व परस्पराचा लाभ देणे आणि शांततामय सहअस्तित्व ठेवणे हे पंचशील तत्व मान्य करण्यात आली. परंतु 1962 मध्ये काय झालं मित्रांनो? चायनाने चीननं भारतावर आक्रमण करून हा पंचशील करार मोडला आणि 1962च्या युद्धात भारताचा दारुण पराभव झाला. समोरचा प्रश्न पाहूया. तर पहा मित्रांनो, पुन्हा एकदा आठवण करून देतोय 2000 वन लाइनर प्रश्न. जर महाप्रश्न संच तुम्ही अजून घेतला नसेल तर लवकरात लवकर घ्या.
9823931827 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा। यासोबत मराठी व्याकरण या घटकावरील जे शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रह तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे। जवळजवळ 700 प्लस वन लाइनर प्रश्न आहेत। ओके, आता पहा आधुनिक भारताचे जनक कोण आहेत, तर ते आहेत राजा राममोहन राय। VIMP प्रश्न यांच्यावर प्रश्न असतोच। राईट आन्सर ऑप्शन 2 राजा राममोहन राय। त्यामुळे प्रत्येक वेळी मी हा प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतोच। राजा राममोहन राय यांनी काय केलं होतं, सती प्रथा जी आहे ती सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्यांच्यामुळेच बंद झाली। ओके, सती प्रथा बंदी, महिलांचं हक्क आणि समाज सुधारणा केल्यामुळे त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हटले जातं। सती प्रथा कुणी बंद केली, लॉर्ड विल्यम बेंटिक याने बंद केली। त्यासाठी यांनी मदत केली आणि कधी केली, 1829 मध्ये यांनी केली। यासोबत तुम्हाला प्रत्येक वेळी मी सांगतो 1828 मध्ये यांनी ब्राह्मो समाज स्थापन केला, कारण हाच समाज परीक्षेमध्ये वारंवार सतत विचारत आलेला आहे मित्रांनो। त्यामुळे सांगत असतो 1828 ब्राह्मो समाजाची स्थापना राजा राममोहन रॉय यांनीच केलेली आहे। त्यासोबत त्यांचं संवाद कौमुदी आणि मिरात उल अखबार या त्यांचे वृत्तपत्र देखील महत्त्वाचे। त्यांची जी वहिनी आहे ती सती गेल्यानंतर त्यांना खूप दुःख झालं होतं आणि त्यातूनच त्यांनी सती प्रथेला विरोध करण्यासाठी सुरुवात केली होती। अशा पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। समोरचा प्रश्न पाहूया। महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे, ते आहे साताऱ्यामध्ये। राईट आन्सर ऑप्शन 2 सातारा। महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण आहे। यासोबत त्याच्याच जवळ आहे पाचगणी, हे देखील तेवढंच फेमस आहे। पाचगणीचा टेबल लँड फेमस आहे। ओके, त्यानंतर रायगड। रायगडमध्ये कोणतं ठिकाण आहे मित्रांनो, तर रायगडमध्ये आहे माथेरान। माथेरानवर प्रश्न असतोच, महत्त्वाचा आहे माथेरान देखील रायगडमधील थंड हवेचं ठिकाण आहे, बरोबर। त्यानंतर पुण्यामध्ये कोणतं आहे थंड हवेचं ठिकाण, तर पुण्यामधील जे महत्त्वाचं आहे ते आहे लोणावळा आणि खंडाळा, ही पुण्यामधील थंड हवेची महत्त्वाची ठिकाणं आहेत, बरोबर। त्यानंतर जर तुम्ही अमरावतीकडे गेला तर अमरावतीमध्ये कोणतं आहे, अमरावतीमध्ये आहे चिखलदरा, बरोबर। चिखलदरा हे अमरावतीमधील थंड हवेचं ठिकाण आहे, महत्त्वाचे ठिकाण तुम्हाला सांगत आहेत। कोल्हापूरमध्ये जर गेला तुम्ही तर कोल्हापूरमध्ये कोणतं आहे, कोल्हापूरचा पन्हाळा, बरोबर। पन्हाळा हे कोल्हापूरमधलं थंड हवेचं ठिकाण आहे। सिंधुदुर्गमध्ये गेला खाली, कोल्हापूरच्या खाली, तर सिंधुदुर्गमध्ये आहे आंबोली, बरोबर। आणि आंबोली हाच काय आहे, सर्वात जास्त पर्जन्य कोणत्या ठिकाणी पडतं, महाराष्ट्रातील आंबोलीमध्येच। किती आहे, 750 सेंटीमीटरपेक्षा जास्त पर्जन्य आंबोलीमध्ये पडतं। पर्जन्याच्या बाबतीत आंबोली फर्स्ट क्रमांक आणि हा महाबळेश्वर जो आहे तो सेकंड क्रमांक। कशाच्या, पर्जन्याच्या बाबतीत। आपल्याला अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे, मग सिलेक्शन कोण रोखणार आहे तुमचं, कोणीच नाही। समोरचा प्रश्न पाहूया। पहा, मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जातं, मराठी वृत्तपत्राचे जनक आहेत बाळशास्त्री जांभेकर। राईट आन्सर ऑप्शन 4 बाळशास्त्री जांभेकर। हा देखील तितकाच महत्त्वाचा आणि तितकाच VIMP प्रश्न आहे मित्रांनो। बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात। ते मराठीतील पहिले पत्रकार होते। समाज जागृती, ज्ञान प्रसार व लोककल्याणासाठी त्यांनी सर्वात पहिलं कोणतं, दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले आणि हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी त्यांनी घोषणा केली होती 12 नोव्हेंबर 1831 मध्ये आणि ॲक्च्युअल या दर्पणचं प्रकाशन झालं होतं 6 जानेवारी 1832 मध्ये। त्यांना दर्पणकार देखील म्हटले जातं। ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही आपण प्रश्न पाहिले त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे। तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता आहे, डिटेलमध्ये पाहिलाय। पहा प्रश्न व्यवस्थित पहा, काय विचारलंय, महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला विचारलंय, तो कोणता आहे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। 100% कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न, आधुनिक भारताचे जनक कोण आहेत, हा देखील वारंवार आपण पाहतो प्रश्न। आन्सर कमेंट करायचं आहे, आधुनिक भारताचे जनक कोण आहेत। VIMP प्रश्न आहे, तितकाच महत्त्वाचा आहे, आन्सर कमेंट करा। तर मित्रांनो तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही अजून आपला 2000 वन लाइनर प्रश्नांचा महाप्रश्न संच घेतला नसेल
तर तुम्ही खूप मागे आहेत. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्नसंच घेतला आहे, कारण यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये जे तुमच्या पुस्तकात नाही तो डाटा उपलब्ध करून दिलेला आहे. आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर्स आहेत त्यामधील क्वेश्चन्स ॲड केलेले आहेत. तसंच कमी वेळात जास्त रिव्हिजन होण्यासाठी, म्हणजे तुम्हाला रिव्हिजनसाठी हा प्रश्न संच खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. ओके, कमी वेळात जास्त स्टडी होण्यासाठी देखील हा प्रश्नसंच महत्त्वाचा आहे. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा महाप्रश्नसंच तुम्हाला मिळणार आहे. यासोबत तुम्हाला मराठी व्याकरणावर जे आपण शब्दसंग्रह आहे मराठी व्याकरणाचा, त्यावर आपण जवळजवळ 700+ प्रश्न बनवलेत वन लायनर, ते देखील फ्रीमध्ये मिळणार आहेत. यासोबत तुमच्या बऱ्याच मित्रांच्या आग्रहास्तव आपण टेस्ट सिरीज देखील लॉन्च केली. 12 टेस्ट आपण घेतोय, त्यामध्ये फक्त 49 रुपये इतकी माफक फी आहे. यामध्ये टेस्टचं आपण फुल एक्सप्लेनेशन देतोय. म्हणजे टेस्ट आहे, टेस्टमध्ये जे ऑप्शन्स आहेत त्यामधील राईट आन्सरचे एक्सप्लेनेशन आणि जे रिमेनिंग 3 पर्याय त्याचं देखील एक्सप्लेनेशन तुम्हाला आपण डिटेलमध्ये देतोय. टाईम बाउंड टेस्ट आहे, ऑनलाईन टेस्ट आहे. आपलं जे स्मार्ट एक्झाम ॲप आहे त्यावर या टेस्ट आहेत. या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथे जायचं आहे, ॲप डाउनलोड करायचं आहे, लगेच नंबर टाकायचा आहे, OTP येणार आहे, OTP पटपट टाकून घ्यायचा आहे, लगेच तुम्हाला पुढे दिसणार आहे उच्च न्यायालय टेस्ट सिरीज. त्यावर क्लिक करून बाय नाववर क्लिक करायचं आणि 49 रुपीजमध्ये या टेस्ट घ्यायचे. सध्या 4 टेस्ट लाईव्ह आहेत. दर बुधवारी आणि रविवारी आपण यामध्ये टेस्ट ॲड करत चाललो आहे आणि जवळजवळ आपण फक्त 12 देतोय, बट परीक्षेच्या टाईमनुसार आपण 15+ टेस्ट त्यामध्ये ॲड करणार आहे. ओके, बट 12 टेस्टचा तर वादा आहेच. ओके, तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरतीमध्ये जे शिपाई हमाल पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण पाहिलेत, PYQ पाहिलेत. हे सर्व PYQ आहेत, सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.